असताना आज खऱ्या अर्थानं मला वाटतं 5वा दिवस आहे. त्यामुळे 5वाच ना 5वा दिवस आहे आणि सुरुवातीला आजच्या कीर्तनात 2 प्रश्न आहेत. या 2 प्रश्नांची उकल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. पहिला प्रश्न असा आहे, इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे आणि मोठमोठे कीर्तन महोत्सव सुरू आहेत दादा. तरीही सध्याचा 2 वर्षांचा काळ पाहिला तर कोरोना आला आणि गाडीपेक्षाही अधिक वेगानं धावणारा माणूस मात्र गाडीचा हँडब्रेक व्हावा असा स्तब्ध होऊन घरात बसला. प्रत्येक माणूस शांत होता, पण एक गोष्ट अखंडपणे प्रभावित होती, ती म्हणजे ही अध्यात्माची भक्तिधारा. आणि सध्याही ओमिक्रॉनचा कहर असताना एक प्रश्न सध्या विचारला जातो की अशा काळामध्येही आज तुम्हाला आणि मला एवढ्या मोठ्या कीर्तन सोहळ्याची, एवढ्या सुंदर कीर्तन महोत्सवाची गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं तुम्ही बोलत चला, समजलेलं नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा, प्रत्येक योनी आडवी आहे महाराज, पण चालायला सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे, पण चालायला आडवा. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते कीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्या मुलाच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच येऊ नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी आपल्या जालनाकर भाषे, पुणेकर भाषे सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलांच्या मनात असे वाईट विचार येऊच नये म्हणून त्यांच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे धन तेथे मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा ना माझा भ्रम आहे महाराज, पण वाक्य उलट करतो. येताना घेऊन आलो ते तुमचं माझं प्रारब्ध होतं, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायची असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहे. आणि आज मी तिला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विश्वविद्यालय आणि विद्यापीठ कोणतं असेल ते म्हणजे कीर्तन आहे. आणि म्हणूनच आज समाजाला कीर्तनाची गरज आध्यात्मिक दृष्टीने कीर्तनाचा जर फायदा पाहिला तर हे शरीराला देवत्व प्राप्त करण्याची जी ताकद आहे ती नामसंकीर्तनात आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर या तरुणाईला संस्कारांचं विद्यापीठ देणारं महाविद्यालय जर कोणतं असेल ते म्हणजे कीर्तन आहे. आणि म्हणूनच आज समाजाला कीर्तनाची गरज आहे. दुसरा प्रश्न असा आहे, सध्या या कोरोना नंतरच्या काळामध्ये दादा एक नवीनच पिढी जन्माला आहे.
या पिढीनं सध्या ही जे खळ प्रवृत्ती आली हे सोपे राहत नाही. यांनी सध्या नवीन आवाज उठवलाय महाराज. कारण खळ सोपे राहत नाही, ते प्रत्येक गावात थोडेफार प्रमाणात का होईना असतात. कारण हे कीर्तनाला कधीच येत नाही. आणि ते येणाऱ्याला म्हणतात शामराव कुठं कीर्तनाला. कीर्तनाला हो कीर्तनाला रिकामटेकडांचा उद्योग हा वर्ग आजही आलेला नाही. पण यांनी कारण हे फळ सोपे नाही महाराज. अहो तुमचं माझं सोडून द्या. मनुष्य इंगळे अति दारुण मज नांग्या मारिल्या तिने एकनाथ महाराजांना मारल्या. आपली काय अवस्था आहे. कारण हे फळ सोपे नाही. अहो माणसानं जर विंचू पाहिला त्याला घाम फुटतो, पण त्याच विंचवानं जर पाल पाहिली ब्लड प्रेशर हाय होतो. पण त्याच पालीनं जर कोंबडी पाहिली जागेवर अटॅक येतो. आणि त्याच कोंबडीने हा खळ पाहिला. आता सप्ताही म्हणून शांताई नाही तर 980 ने हानी तू. हे खळ सोपे राहत नाही. यांनी सध्या एक नवीन आवाज उठवलाय महाराज. म्हणून त्यावर उत्तर देणं अत्यंत महत्वाचं आहे. यांनी सध्या नवीन आवाज उठवलाय. कीर्तनकारांचा झालाय सांगायचा धंदा. आमच्या तोंडावर तरी 2 तास बरं बोला. आणि आपला झालाय ऐकायचा धंदा. एवढ्या वर्ष कीर्तन आणि कीर्तन सोहळे चालू आहे, तरी कीर्तनानं समाज सुधारला का हा नवीन प्रश्न आलाय. म्हणून पहिलं त्याचं उत्तर देतो मग पुढे सरकतो महाराज. महाराज जर या 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वीचा काळ पाहिला तर मगाशीच सांगितलं मी कोरोना आला आणि गाडीपेक्षा वेगानं धावणारा माणूस मात्र 2 वर्ष घरात अडकून पडला. पण आता हळूहळू कोरोना कमी होतोय. आता आपण बाहेर पडतोय. आता 4-5 महिन्यापूर्वी तुम्ही आमची ओळख कधी घ्यायला लागली महाराज. कोरोना कमी झाल्यानंतर आमची आठवण तुम्हाला आली नाही. तुम्ही आमचा नंबर डिलीट करायला आलते, पण देवानं आमचा नंबर डिलीट केला नाही म्हणून तुमच्या मोबाईल मध्ये आमचा नंबर राहिला. आता मला सांगा त्या काळात आम्ही शांत होतो आणि माझ्या ऑफिसच्या बाजूलाच एक हॉस्पिटल आहे दादा. त्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट धावत आला. बाहेरच म्हणला डॉक्टर साहेब अहो मरण परवडला मरण. डॉक्टर म्हणजे आधीच लय गेले ताळडू नको आती मास्क लावलाय. काय होतं तुला एवढं इंजेक्शन घे, गोळ्या थोड्या महागाच्या आहेत पण 3 दिवस वेळेत घे आणि 4थ्या दिवशी मला दाखवायला ये. आता योगायोग असा आमचे कीर्तन शांत होते. मी नेमकं हॉस्पिटलमध्ये होतो. पहिला पेशंट उभा होता, आता आडवाच होऊन आला. बाहेरच म्हणला डॉक्टर साहेब दवाखाना बंद करा, सर्टिफिकेट जाळून टाका. अहो पहिला तरी उभा आलतो, आता आडवाच होऊन आलो. डॉक्टर एमडी होता पण डोक्यात मुंगी आल्या. हर 500ची एक गोळी दिली तुला, 2 एकदम घेतलं तर माणूस जागेवर जात आहे आणि तुला फरक पडा ना भाऊ. डॉक्टरनी जरा घाबरत विचारलं पण दादा गोळ्या वेळेत घेतल्या ना. तो म्हणला डॉक्टर साहेब काय त्या गोळ्या दिल्या नुसत्या कडू 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 सगळ्या घेतल्या खिडकीतून टाकून दिल्या. डॉक्टरनी डोक्याला हात लावला. अरे बेड्या गोळी कडू असो नाही तर गोड असो ती जर पोटात गेली तरच काम करणारे वाक्य महत्वाचे उत्तर शोधायचे. पुन्हा ऐका गोळी कडू असो नाही तर गोड असो ती जर पोटात गेली तरच काम करणारे. मला सांगा आता आपल्या जालन्यात मध्ये एवढे मोठमोठे कीर्तन सोहळे होतात. सगळी तरुणाई महाराज येण्याच्या अगोदर कशी महाराजांच्या पुढेच असते. सापडेल का दिवस. तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणाई उभी आहे आणि त्यांच्याच खांद्यावरती ही धुरा एका जोरदार काळा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत महाराज. पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जा महाराज येण्याच्या अगोदर तरुणाई महाराजांच्या पुढे सापडेल. महाराज सापडेल. अहो इकडं कीर्तनकाराची प्रस्तावना तो मागे अंधारात झाड शोधतो आणि वडाचा असेल तर बसला वडा खाली. इकडं कीर्तनकाराची प्रस्तावना, तिकडं त्याची मोबाईलवर व्हॉट्सअप सोबत गुड्डी सोबत प्रस्तावना. काय करतेस पिलू, बरी आहेस ना पिलू, आमच्या गावात सप्ताह चाललाय पिल्लू, आज कोरडे महाराजांचं कीर्तन पिल्लू, घरी आईला समजेल म्हणून इथं बसून चॅटिंग करतोय पिल्लू. पिल्लूच्या नादात आमचे 2 तास गेले डोक्यावरून. आज तुम्ही असता माहिती तुम्ही काय सोप्या आहे का महिलावरून. तुम्ही सोप्या नाही. तुळशीचं लग्न झाल्यापासून 2 महिने तुम्हाला झोप नाही. ती कीर्तनाला आली तरी शेजारीला म्हणती कष्ट करून पप्या वाढवला पण पप्याचं लगीन जमाना. आणि जवळ सध्या मकर संक्रांत 15ला होऊन गेली महाराज. पण खरी संक्रांत जर कोणावर असेल तर शेतकऱ्याच्या पोरांवर. कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांची लग्न होत. कमाईला मंडळ तुमच्याकडे बरं आहे कायचं बरं आहे महाराज. आता 35चे 35 गावा सापडतील. तो रातच्या 12ला भांडारा पाहिला तरी उठून उभा राहतो बा आपल्या जागा पडतो काय. जाऊ द्या महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखा आहे. मुलगा म्हणून एक प्रश्न विचारतो. मला सांगा शेतकऱ्याच्या मुलांची लग्न झाली तुम्ही जीवन नाही आले का मग. शेतकऱ्याच्या मुलांची लग्न झाली पाहिजे. आपला पप्या यंदा तरी पिवळा झाला पाहिजे. यंदा तरी आपल्या पप्याला गुड्डी मिळाली. मग मला सांगा तुम्ही आता फक्त शांत राहा. महिला मंडळ ज्यांना असं वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे फक्त महिला मंडळ त्याने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बरेच नवरदेव राहिले.
मग जर महिला मंडळ तुमची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे, तर आता मला तुम्हीच सांगा, बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एवढा सुंदर सोहळा आहे आणि बाबांच्या धर्म मंडपात बसलेलो आहोत, इथं खोटं बोलता येणार नाही. मग जर तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे, तर इथं बसलेली कोणती आई आता बाबांची शपथ घेऊन सांगेल, महाराज मला आता उपरती झाली, मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देणार. मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्या मुलाला देणार. माझी गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे, पण माझ्या पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे. बरं, यंदा भगवंताची कृपा झाली, तो पप्या पिवळा झाला. मग या सप्त्यात तरी तू शांत राहिला पाहिजे, पण आताही तू शांत नाही. ती आता शेजारीला म्हणती कष्ट करून पप्या वाढवला, पण काल बायकून आली तर बायकोच्या पदराखाली गेला. या नादात आमचे 2 तास गेले डोक्यावर. आता तुम्ही बसले म्हणजे तुम्ही सोपे आहे का महाराज? तुम्ही आता शेजारी पाहता, शेजारच्या गावचा आला शामराव बरं आहे ना, पाऊस पाणी यंदा चांगला आहे, कपाशी बरी आहे, आपल्या पप्पूचं लग्न करायचंय. पप्पू तुम्हाला माहिती किती गुणाचा आहे, तो गावाला माहिती किती गुणाचा आहे. तो सकाळी 7:30ला येतो, तर 1:30 वाजताच घरी येतो. पप्पूही सोपा नाही. तुमच्याकडे पोर आहे कळलं, तो नामपरला गेला तर काला झाल्यावर तुमच्या भेटीला परत गावात आला. आणि या सगळ्या आजपर्यंतच्या नादात आमच्या सारख्यांचे 2 तास डोक्यावरून गेले. म्हणून आज तरी आपले कान आणि डोळे इकडे करा. आता झाली चिंतनाला सुरुवात. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबाराय, आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. सप्ताला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवत नाही. पण सप्ताला जर जेवण नसेल तर 9 ते 11 आम्ही 50ही राहू की नाही खात्री देता येत नाही. आम्ही एवढे स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग तुम्ही आम्हाला सांगताय तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, पण महाराज आमचा काही फायदा? तुकोबाराय सांगतात, कानाचे पडदे उघडे ठेवू नाही का? अहो, मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. म्हणून सुखाची आशा जन्म गेला, स्वरगंधर्वांसाठी एका जोरदार काळ्या झाल्या पाहिजेत. आणि आजपासून आपल्या सप्ताहाला एक सवय लावून घ्यायची. मला सांगा, ही सगळी मंडळी आपल्या प्रेमासाठी रोज इथं येत असतात. मग ही सगळी मंडळी आपल्या प्रेमासाठी येतात म्हटल्यानंतर कोणतंही प्रमाण झाल्यानंतर त्यांना टाळ्या वाजून प्रोत्साहन देण्याचं काम आपलंय का शेजारच्या गावचं आहे? म्हणून आजपासून कोणतंही प्रमाण झालं की टाळ्या वाजल्या, एकदा जोरदार टाळ्या वाजून जाऊ. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी आहे. अहो, खऱ्या अर्थानं सुखासाठी आम्ही बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून मुंबई, पुणे, जालना, बुलढाणा MIDCत आम्ही नोकरी केली. आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन आम्ही गावात आलो. आता प्रत्येक गावात एक टोळी आलीच आहे. तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावात एखादा रिटायरमेंट नंतर 5-50 लाख घेऊन गावात आला, त्याला मोकळं केल्याशिवाय ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 25. 2 वर्ष गेले, तुमच्यासारखा माणूस गावात नाही रावसाहेब. तुम्ही वाढ रावसाहेब, थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. 2च वर्ष गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावल्याने जिरवले, तुम्ही झालाय मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर 2 दिवस भाकर मिळाली नाही तर ते सुद्धा दारासमोर राहत नाही. महाराज म्हणतात, हे जग ढिल्या घेतल्याचे अंतकाळीचे. जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. ज्या दिवशी जवळचा फायदा संपला, समाज तुम्हाला दूर लोटणार आहे. तुम्ही फक्त बोलत चला. सुखासाठी बंगला बांधला, सुख मिळालं महाराज. सुखासाठी लग्न केलं, 2.5 लाखाचे तिला दागिने केले, 2.5 लाखाची गावाला जिरवायला, भावकीची जिरवायला मोठा हॉल घेतला, 1.5 लाखाचे तर पाहुण्या रावळ्यांना फेटेच घातले, 2.25-3 लाखाचे नुसते डीजे होता महाराज. आणि फुलाच्या गाडीची बायको घरी सजून आणली. तीच तुम्हाला मला काय म्हणती,
आता आम्ही काय वेगळे का महाराज? तुमच्या पुढे आल्यावर बोलतो, नाही तर सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपे. मला सांगा, तीच तुम्हाला मला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमासाठी काय, पण तेवढा वेळ आता आपल्याकडे नाही. चला पुढे. सुखासाठी बायको केली, सुख मिळालं महाराज. तुम्ही तर गप्पच झाले का? जीवन आले का तुम्ही बोलले तर आपलं सूत्र जमल, नाही तर विठोबा ज्ञानेश्वर माऊलीवर नाळं खाली पाकिट मी चाललो. मला सांगा, सुखासाठी बंगला बांधला, सुख मिळालं. सुखासाठी लग्न केलं, सुख मिळालं. सुखासाठी पप्या जन्माला आला. तोच पप्या कॉलेजला गेल्या म्हणतो, माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच प्रॉपर्टी करून ठेवली नाही. सुखासाठी बुद्धी जन्माला आली. 2 पतपेढ्यांचं कर्ज काढून तिला जालन्याला कॉलेजला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली, तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बाण कोरली. ती बाण कोरणारी एक नवीन टोळी आली. बा तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षाला भेटलं का 90% प्रकरण फक्त जमिनीच्या वादांची आहेत का नाही? बरं, सगळ्यात वाईट दिवस जर सध्या कुणाला आहे तर तंटामुक्तीच्या अध्यक्षांना. सगळे तंटामुक्तीच्या अध्यक्ष होण्याआधी असे होते, पण 2च वर्ष असे झाले. गरीब बायकोचं ऐकावं लागत नाही, एवढं गावचं ऐकावं लागते महाराज. तर लय अवघड राहतंय. मला सांगा महाराज, बरं हे बोलण्याची वेळ यासाठी आली आहे, कोणत्याही कार्यक्रमात एकत्र यायला आम्ही आनंदानं तयार आहोत महाराज. पण आज खऱ्या अर्थानं घरात 2 भाऊ जर एकत्र राहायला तयार नसतील, गुण्या गोविंदानं राहायला तयार नसतील, तर तुम्हीच उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज, सगळ्यात मोठा. महाराज, आज कोणत्याही गावात जा, कोणत्याही गावात जा, मला सांगा 2 भावांमध्ये वाद असण्याचं कारण काय? अहो, तुम्ही आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, इथं ऐकता, पण घरी जाताना लक्ष्मणावर केस टाकायचा विचार मनात घेऊन जात असाल तर आम्ही रामायणातून शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज. अहो, 2 भाऊ लहान होते ना, 2 भाऊ लहान होते ना, त्यांनी खऱ्या अर्थानं शाळेत जर निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण वर्गात बसताना मात्र मांडीला मांडी लावून बसत होते. अरे ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे 2 भाऊ आज मात्र काहीच न पिकणाऱ्या जमिनीच्या गुंठावर बांधासाठी तर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील. तुम्हीच उत्तर द्यावं, इथं कोणता अध्यात्म आणि मुक्ती आम्ही खऱ्या अर्थानं सांगायची? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि प्रत्येक गावात ही टोळी आली महाराज. यांना आता गावानं नवीन नाव दिलंय, बाण कोऱ्या. बरं, तुम्ही नीट अभ्यास करा. हे बाण कोरणारे 1 एकर 2 एकर 3 एकर 5 एकरच्या पुढचा मागे, याच्या निम्या वावरात काँग्रेसचे, पण याच्या वावरात ट्रॅक्टर आला का शेजाऱ्याला झटकाचे. लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे. बरं, तुम्ही इथं बसलेले सगळे आता सुज्ञ आहात. मला सांगा, तुम्ही रामायण अनेक वेळा ऐकलंय, रामायण इथं बसलेल्या प्रत्येकानं पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका मांडतो महाराज. आजपर्यंत रामायण आम्ही अनेक वेळा ऐकलं, पण आजपर्यंत रामायण अंतकरणात रुजवलंच नाही, म्हणून तर आज महाराष्ट्राच्या मातीत राम लक्ष्मण दिसत नाहीत. सगळ्यात मोठी शोकांतिका, सगळ्यात मोठी. म्हणून हात जोडून तुम्हाला आजच्या कीर्तनाची पहिली विनंती करतो महाराज, अहो, रामायणाचा पूर्वार्ध आणि रामायणाचा उत्तरार्ध बारकाईने समजून घ्या. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर राम लक्ष्मणांमधलं राम भरतातलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा आम्ही उत्तरार्ध जर पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा विभीषण आणि रावणात निर्माण झालेली लालसा असेल. लंका सोन्याची होती तरी माती मोल ठरली, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अहो, ज्यावेळी प्रभू रामचंद्रांना कैकेयी मातीच्या सांगण्यावर वनवास झाला, प्रभू रामचंद्रांनी अंगातली वल्कले बाजूला ठेवली, आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं अंगातले जड्जवाई बाजूला ठेवले आणि अंगामध्ये वल्कले परिधान केली, आणि एक एक पाऊल पडू लागलं. लक्ष्मण भैयाला बातमी कळाली आणि लक्ष्मण भैया धावत आले, अंगातले जड्जवाई बाजूला केले, वल्कले परिधान केली, आणि आपल्या दादा समोर म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या समोर उभे ठाकले. आणि प्रभू रामचंद्र उत्तरले, लक्ष्मणा बाळा, अरे वनवास मला झालाय रे, तुला नाही, येऊ नकोस माझ्या सोबतीनं. लक्ष्मण भैयानं दिलेलं उत्तर इथं बसलेल्या प्रत्येकानं कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. लक्ष्मण भैयानं सांगितलं, दादा विसरला? अहो, हा लक्ष्मण म्हणजे तुमची सावली आहे. जिथं जिथं फुलं असतील दादा तुम्ही पुढे असाल, आणि जिथं जिथं काटे असतील हा लक्ष्मण पुढे असेल. आपण जर असे सोबतीनं चाललो तर 14 वर्षाचा वनवास सुद्धा स्वर्गमय होऊन जाईल. हा रामायणाचा पूर्वार्ध आहे. आणि
आणि याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल किंवा खऱ्या अर्थानं रावण आणि विभीषणामध्ये निर्माण झालेली लालसा असेल. अरे ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचा बाण रावणाला लागला, रावण एवढा महाकाय होता तो कोसळला तर साक्षात पृथ्वी डचमळली, डोली भूमी गिराद सकंदर. तसा रावण कोसळला, पृथ्वी डचमळली. पण त्याच वेळी प्रभू रामचंद्रांनी एक वेळ लक्ष्मण भैयाकडे पाहिला आणि सांगितलं, लक्ष्मण पाहतोयस ना रे, पाहतोयस ना, हा फक्त रावण नाही बरं, जगाच्या पाठीवर, दादा इको कमी करा, जगाच्या पाठीवर 4 वेदांचा ज्ञाता जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. अरे जगाच्या पाठीवर साक्षात देवांनाही बंदिवान करणारा महाबलशाली राजा जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. स्वतः आईसाठी आत्मलिंग आणणारा मातृभक्त विरळ या जगाच्या पाठीवर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. एवढंच काय लक्ष्मणा, पण आज माझ्यापेक्षा ज्ञानी 3 लोकात जर कोण असेल तो तो हा रावण आहे. हा रावण मृत्यूशय्येवरती सुद्धा तुला जे ज्ञान देईल, तुझ्या आयुष्याचं सोनं करणारा असेल. जा तुझ्या मनातील प्रश्नांचं उत्तर घेऊन ये. आणि लक्ष्मण भैयांचं एक एक पाऊल रावणाच्या जवळ पडू लागलं. रावण मिनमिनत्या डोळ्याने पाहिला आणि लक्ष्मणाकडे पाहून उत्तरला, बोल वनवासी, येण्याचं काय प्रयोजन? आणि लक्ष्मण भैया उत्तरले, रावण युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे रे, त्या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे म्हणून आलोय. आणि रावणानं सांगितलं, वनवासी, जोपर्यंत मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही तोपर्यंत डोळे मिटणार नाही विचार. आणि त्यावेळी लक्ष्मण भैयानं विचारलं, रावण माझ्या मनात फक्त एकच प्रश्न आहे. अरे जर पाहिला गेलं तर आम्ही दूर वनाच्या मार्गातून आलो, तू तुझ्याच मातीत भक्कमपणे उभा होता. अरे तुझ्याकडे महाबलाढ्य राक्षसांची फौज होती, आमच्याकडे साधे वानर होते. अरे प्रत्येक बाबतीत अरे साक्षात देवांना बंदिवान करणारा तू महाबलशाली होता. आम्ही तर वानर सेनेबरोबर आलेलो फक्त सवंगडी होतो. अरे रावण प्रत्येक बाबतीत तो आमच्यापेक्षा श्रेष्ठ होता, तरी रावणा तुझा पराभव झाला आणि माझा दादा म्हणजे श्रीरामांचा विजय झाला. याचं नेमकं कारण काय? रावणानं दिलेलं उत्तर इथं बसलेला प्रत्येक राम लक्ष्मणाला ऐकावं. रावणानं दिलेलं उत्तर होतं, लक्ष्मण तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. अरे प्रत्येक बाबतीत मी तुझ्या भावापेक्षा श्रेष्ठ होतो, तरी खऱ्या अर्थानं या लंकाधिपती रावणाचा पराभव झाला आणि तुझा दादा वनवासी रामाचा विजय झाला. याचं एकमेव कारण माझ्याकडे विभीषण नावाचा भाऊ होता आणि तुझ्या दादाकडे तुझ्यासारखा लक्ष्मण नावाचा भाऊ होता. तरीही लक्ष्मण भैयानं पुढचा विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर मात्र काळजीपूर्वक ऐका. लक्ष्मण भैयानं सांगितलं, रावण तू म्हणतोयस ते खरं आहे, पण लक्षात ठेव रावण तू चुकीच्या मार्गावर होता, तू अयोग्य मार्गावर होता आणि तुझा भाऊ विभीषण तर योग्य मार्गावर होता. तेव्हा रावणानं दिलेलं उत्तर बसलेल्या प्रत्येकानं काळजात करून घ्या. तेव्हा रावणानं सांगितलं, लक्ष्मण ऐक, अरे भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो ना, तो म्हणजे भाऊ. कलियुगामध्ये जेव्हा जेव्हा 2 भावात प्रेम दिसेल, हा समाज त्यांना राम लक्ष्मणांची उपमा देईल. आणि जेव्हा त्या घरात वितुष्ट निर्माण होईल, हा समाज म्हणेल, घर का भेदी लंका ढाये, विभीषणाचंच नाव येईल. आणि आज आपण कलियुग पाहतोय ते वास्तव आहे महाराज, ते वास्तव आहे. अहो विचार करा, रामायण फार मागे होऊन गेलं. आपण आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात येऊ द्यात महाराज. मला सांगा, बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल? बांध करून जमीन घेतली, एक तरी माणूस सापडेल? बांध करून गाड्या घेतल्या, एक तरी माणूस सापडेल? बांध करून आपल्या मुलांना घडवलं, एक तरी माणूस सापडेल? अहो ज्यांनी आपल्या मुलांना घडवलं, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी आपल्या मुलांना एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आणि जी मुलं घडली, त्यांनी बांध करण्याकडे कधी लक्ष दिलं नाही. आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण आपल्या न कळत्या पुढच्या पिढीला सुद्धा अजाणत्या वयामध्ये पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून पुढची सुद्धा एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव महाराज, सगळ्यात मोठं वास्तव. अहो विचार करा, आमच्या अनेक पिढ्या आल्या, आमच्या अनेक पिढ्या आल्या या मातीच्या बांधावर बसल्या, एकमेकांशी भांडल्या, एकमेकांसोबत हसल्या आणि शेवटी एका ताटात जेवल्या आणि याच बांधाच्या मातीत मिसळून गेल्या. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो? आपल्याला सुद्धा जर एक दिवस याच मातीत जायचं असेल, कोणता अहंकार आणि कशासाठी भांडतोय? अरे दिवाळीचा सण आला, आमच्या पोराने नवीन कपडे मागितले, तर आमच्या पोरासाठी आम्ही कपडे घेत नाही, कारण त्या दिवस कोर्टाची तारीख असते, वकिलाच्या खिशात पैसे द्यायचे असतात. म्हणून खऱ्या अर्थानं तो बाप आपल्या लेकरांसाठी कपडे सुद्धा घेत नाही. मग कोणता समाज आम्ही निर्माण करतोय याचा विचार मात्र नक्की करायला हवा महाराज. अहो कोणत्याही गावात जा, ज्या गावामध्ये घरामध्ये 2 भावांमध्ये प्रेम आहे ना, ते खरं आज समाजाच्या पाठीवर एका वेगळ्या उंचीवर आहेत. आणि जिथं जिथं भावाभावांमध्ये वितुष्ट आहे त्याने नरकात जायची गरज नाही, कारण ती खरंच नरक आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे महाराज. ही जे तुम्ही तुमच्या आई वडील पाहताय, ही जी वयस्कर पिढी पाहतायत ना, यांना फक्त 2 वेळचं जेवण मिळावं म्हणून ते
ते बोलत नाहीत, पण तुमचे हे मायबाप मात्र खऱ्या अर्थानं रात्रीचे तुम्ही सगळे झोपले ना, रात्रीच्या 12 वाजता तोंडात उशी घालताय आणि हमसून हमसून रडताय. कारण ज्या वयामध्ये त्यांना एकमेकांची साथ हवी होती, दोन भावांनी विदुष्ट निर्माण केलं, तशी आई बापांची सुद्धा वाटणी केली. हे वास्तव आहे महाराज. अहो खऱ्या अर्थानं तो बाप जर आपल्या वडिलांचा विचार करून पाहाव, तुमचे वडील हयातभर कष्ट करत राहिले आणि त्याचं लग्न झालं आणि 1 वर्षात तुमचा माझा जन्म झाला, त्या दिवशी त्या बापानं खऱ्या अर्थानं बापपण स्वीकारून आपलं तारुण्य आपल्या लेकरांसाठी नच्यावर केलं आणि त्या आईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि खऱ्या अर्थानं त्याने आपलं संबंध आयुष्य आपल्यासाठी वाहून घेतलं. पण उतार वयामध्ये जेव्हा त्याला एकमेकांच्या आधाराची गरज होती, त्यामुळे ते दोन भाऊ काहीच न पिकणाऱ्या जमिनीच्या बांधासाठी एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावले आणि खऱ्या अर्थानं जमिनीची वाटणी केली. तशी आपल्या माईबापाची सुद्धा वाटणी केली. आज आई खऱ्या अर्थानं दुरून बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर मरतीये, तर तो बाप त्या आईकडे पाहून धरून 1 वर्ष लवकर मरतोय. मग मला सांगा, आम्हाला स्वर्गात काय नरकात जागा मिळेल का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अहो विचार करा हो, या कोरोनानं दाखवून दिलं महाराज. 2 भावांमध्ये विदुष्ट निर्माण झालं, कोर्टापर्यंत केस गेली, कोर्टाची पहिली तारीख पडली आणि दुसरी तारीख पडणार, त्यावेळी तुमच्या भावाला कोरोना झाला. अरे जसा कोरोना झाला, दुसऱ्या दिवशी स्कोर वाढला आणि पाहता त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलं. अरे 4 दिवस निघून गेले. भाऊ मात्र विचार करत राहिला की भेटायला जावं की न जावं. शेवटी 5व्या दिवशी गावात बातमी आली, तुमचा भाऊ अनंतात विलीन झाला. आणि ज्या भावाबरोबर आयुष्यभर कोर्टाचे वाद चालू राहिले, शेवटी तो भाऊ फुटत आला आणि त्याची लेकरं उघड्यावर पडली. मग मला सांगा, त्या वादात आम्ही मिळवलं काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना, मरेपर्यंत मला परत तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज मुलगा म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पायावर डोकं टेकून हात जोडून तुम्हाला आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो, 2 भावांमध्ये जमिनीचे वाद विसरावं. कारण खऱ्या अर्थात काहीच न पिकणाऱ्या बांधासाठी आपल्या रक्ताच्या नात्यांना दूर करू नका. कारण तुम्हाला गाव शेठ म्हणेल, गाव शेठ म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला कडेवर घेईल. पण विचार करा, तुमच्या मोबाईलमध्ये 1000 नंबर होते, पण ज्या दिवशी तुम्हाला कोरोना झाला तुम्ही पॉझिटिव्ह आलात, अनेक वेळा पाहता गावापर्यंत तुमचा आरटीपीसीआर रिपोर्ट गेला आणि पुढच्या 10 मिनिटात सगळ्या मित्रांचे मोबाईल नॉट रिचेबल झाले. आणि ज्या भावाबरोबर तुमची कोर्टात केस सुरू होती, भले तुमच्यात वाद होते, पण शेवटी तुमच्या लेकरांना 14 दिवस त्याने सांभाळलंही आणि डबा घेऊन दवाखान्यापर्यंत आलाही. हे वास्तव जीवनात कधी विसरू नका महाराज, हे वास्तव कधी विसरू नका. कारण ओ शेठ म्हणणारे आज लोक तुम्हाला शेठ म्हणतील, शेठ म्हणून तुमचा चहा पितील, पण एक दिवस खऱ्या अर्थानं तुमच्यावर वेळ आली तर हे शेठ बाजूला जातील आणि रक्ताचा सक्का भाऊ तुमच्या सोबतीला येणार आहे. हे जीवनात कधी विसरू नका. एवढं जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात ना महाराज, तुमचं मला माहित नाही, बाबांच्या चरणावरची आजची सेवा यशस्वी असेल महाराज, यशस्वी असेल. महावैष्णवमाऊली ज्ञानोबा फार सुंदर सांगतात महाराज, राजहंसापुढे चाचूचे आरगडे तोडी जे विक्षीर निराचे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, त्याप्रमाणे प्रत्येक गावात एक टोळी आली महाराज, महिला मंडळ. त्या टोळीतली पहिली टोळी तुमच्याकडे मंथरीची टोळी. ही टोळी सकाळी उठल्यापासून एकच ठरवते, आज कोणत्या सासूनात भांडणं लावायची. आणि तशी तुमच्याकडे एक नवीन टोळी आली, गावकीन भावकी. ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटते, तुमच्या भावाबद्दल तुमच्या मनात विष कोरते. सकाळच्या 5 रुपयाच्या हॉटेलच्या कटिंग चहामध्ये तुमच्या घरामध्ये विष पेरून निघून जाते. पण राजहंसाप्रमाणे आत काय घ्यायचं आणि बाहेर काय सोडायचं, ज्या दिवशी तुम्हाला समजलं स्वर्गात जायची गरज नाही, तुमचं घर स्वर्ग होईल. तुम्हाला बांध कोरायचेत ना महाराज, नक्की कोरा. पण जमिनीच्या फुटभर बांध काय कोरता? कोरायचे असतील तर मनात निर्माण झालेले अंधश्रद्धेचे बांध कोरा, मनात निर्माण झालेले लालसेचे कोरा, मनात निर्माण झालेले वासनेचे कोरा आणि मनात निर्माण झालेल्या अविचारांचे कोरा. आपलं घर तर स्वर्ग होईल, पण एक एक घर स्वर्ग होत गेलं तर एक दिवस गाव सुद्धा स्वर्ग होईल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, सुखासाठी बंगला बांधला, सुखासाठी मुलं झाली, सुखासाठी आयुष्य पणाला लावलं, सुखासाठी बाण कोरले, पण बसलेला कुणी सांगावं या सुख मिळालं महाराज? या सुख मिळालंच नाही. याचं कारण आहे, ज्या सुखाची तुम्हाला मला अध्यात्मशास्त्र आधारे खऱ्या अर्थानं 84 लक्ष नंतर आस आहे, त्या सुखाचा पत्ताच तुम्हाला मला कळाला नाही. म्हणून तर प्रत्येकाच्या जीवनाची सगळी प्रापंचिक दृष्टीनं मृगजळ रूपी संपत्ती असूनही सुखाची मात्र आस आहे. मग प्रत्येकाच्या सुखाची तळमळ जर चालू आहे, कारण तुम्ही रात्री झोपताना आज विचार करा, आपल्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळं काही आहे, पण खरंच मी सुखी आणि समाधानी आहे का? 2 मिनिटं मनाला प्रश्न विचारा, उत्तर नकारार्थी येईल. याचं कारण आहे, ज्या वास्तव सुखाची तुम्हाला मला तळमळ आहे ते सुख आणि त्याचा पत्ताच तुम्हाला मला समजला नाही.
आज थोडा त्रास होईल, पण सवय लागली. काळजी करू नका, मी विसरत नाही. लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबांनी तो मार्ग दाखवला की तुमची माझी प्रत्येकाची तळमळ सुखासाठी आहे, तर मग त्या सुखाचा जो वास्तव पत्ता आहे तो म्हणजे पंढरीचा परमात्मा आहे. मग तुकोबाला त्या पंढरीच्या परमात्म्याकडे असं काय आहे, तर त्या पंढरीच्या परमात्म्याकडे खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या सुखाची चावी आहे, आणि ती चावी म्हणजे कलियुगी उद्धारे हरीच्या. कारण शास्त्र असं सांगतं की त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा हे यज्ञ केल्यानंतर प्रसन्न व्हायचे. द्वापार युगामध्ये जर आपण अभ्यास केला तर द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा हे जप केल्यानंतर प्रसन्न व्हायचे. पण कलियुगामध्ये संतांनाही माहित होतं, भगवंतालाही माहित होतं हे मॉडेल आळशी आहे, हे उठतच 8 वाजता तर बाकीचं काय. कारण मला सांगा, त्या सगळ्या जुन्या आजीबाई बसल्या, आजी तुम्हीच सांगा, तुम्ही सकाळी 5 वाजता उठल्यानंतर पहिलं काम काय करायच्या? सरळ टाकून रांगोळी काढायच्या. आता आपल्या घरात उष्टाचं मॉडेल आलंय, मम्मी ती काय करती? ती उठल्यावर पहिलं काय काम करती? ती पहिलं व्हॉट्सअपचं नेट चालू करून सगळ्या ब्रॉडकास्टला गुड मॉर्निंगचा SMS करतील, मग तिचं पारायण सुरू होत. मग आताची संतांनाही माहित होतं, भगवंताला माहित होतं हे मॉडेल आळशी आहे. पण मला सांगा महिला मंडळ, आईला एक मुलगा दारुडा आहे आणि दुसरा मुलगा ज्ञानी आहे, तर आई त्या दारुड्या मुलाला घराच्या बाहेर काढते का? त्याला स्वतःपासून दूर करते का? त्याच्याबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकते का? आईची माया अशी असते महाराज, लेकरू चांगला असू नाही तर वांगला असू, पण ती त्याला उराशी म्हणजे खऱ्या हृदयाशी कवटाळून ठेवते. मग संत जर आमचे मायबाप आहेत, मग ते आम्हाला दूर करतील का? म्हणून संतांनी देवाशी मिटिंग केली आणि देवाला सांगितलं, देवा आम्ही भक्ती करतोय म्हणून तुला मोठेपण आहे, आणि आता जर आम्ही मृत्यूलोकात गेलोच आहोत तर ह्या सगळ्या लेकरांचं कल्याण व्हावं ही माझी अपेक्षा आहे. म्हणून संतांनी देवाशी मिटिंग करून मध्यस्थी केली आणि कलियुगामध्ये तुमच्या माझ्या उद्धाराचा सोपा मार्ग म्हणजे मुक्तीचा सोपा मार्ग दाखवला. कलियुगी उद्धारे हरीच्या. इकडं काय GCP आला का? इकडं 4:30 येऊन आम्हाला घाम फुटलाय आणि तुम्ही बसून तुम्हाला थंडी वाजायला लागली. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं या कलियुगामध्ये तुमच्या माझ्या जीवनाला 84 लक्ष योनीचा फेरा टाळायचा असेल तर एकमेव राजमार्ग मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त करण्याचा कोणता? कलियुगी उद्धारे हरीच्या नामे. आणि देवाचा स्वभाव कसा आहे? मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. मग खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनाला जन्म मृत्यूच्या पलीकडचा चिरंतन सत्य ज्याचं नाव म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्ष आहे, हे सुख जर प्राप्त करायचं असेल एकमेव राजमार्ग ते म्हणजे ते भगवंताचं नाम आहे. ते भगवंताचं नाम म्हणजे तो भगवान परमात्मा जर आम्ही आमच्या जीवनामध्ये आपलासा केला, कारण लक्षात घ्या, आमचे कुटुंब असेल, आमची जमीन असेल, प्रत्येक गोष्टी एक दिवस आपल्यापासून दूर होणार आहे. कारण 6 पत्राखाली गेल्यानंतर बायको सुद्धा दूर उभी राहणार आहे, पप्या सुद्धा पहिल्यांदा मागची कागदपत्र चालणार आहे, आणि गुड्डी ही नवऱ्याला घेऊन नंतर खऱ्या अर्थाने मडका हातात धरल्यानंतर आणि त्यानंतर हक्कसोडच्या वेळेस येणार आहे. मग खऱ्या अर्थाने या जगात जर आपलं काहीच नाही तर आपलं एकच आहे, जो 84 लक्ष योनीचा फेरा टाळणारा आहे, तो म्हणजे देव आहे. तो देव त्याचं नाम जर आपलं केलं तर तुमच्या माझ्या जीवनाला मुक्ती हे सुख प्राप्त होईल, हे सांगतात तुकोबारा. Apela
तिने विना जीवा सुख नोहे तिने विना जीवा सुख नोहे तिने विना जीवा सुख नोहे रति बाई के दुखाती जगाती रति बाई के दुखाती जगाती रति बाई के